आज आहे ना मला खरंच खूप आनंद होतो आहे. त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगते. यूट्यूबला मी शॉर्ट्समध्ये फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला होता नवीन वर्षाचा आणि मी जसं म्हटलं होतं की मी मध्ये ब्रेक घेतला होता. नवीन वर्षापासूनच मला व्हिडिओ टाकायचे होते. त्यामुळे मी कालपासूनच ठरवले. परवापासून मी शूट केले आणि कालपासून अपलोड केलेत. पहिल्याच व्हिडिओला यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये आपल्याला 1Kच्या पुढे व्ह्यूज आलेले आहेत आणि ते मग अशी मी ऑलमोस्ट 4 ते 5च्या आसपास पाहिले. म्हणून मला खूप खुश झाली आणि थोडंसं अजून एनर्जी आली की आता मी व्लॉग्स बनवणारच आहे. आणि मला माहीतच होतं स्वामींचा आशीर्वाद घेतल्यापासूनच मला म्हणजे मी मनातल्या मनात ठरवलं होतं मला जे करायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात मी ब्रेक घेणार नाही आहे. स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हटलं ना, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं की आपल्याला स्वतः पण थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे, मी घेईलच आणि मी घेणार. त्याआधी सकाळी मस्त भाजी वगैरे बनवून घेतली, आहोला जेवायला दिलं आणि डब्बा माझा भरून वरती रानात आले. बांधकाम कुठपर्यंत आलं ते रोज पाहण्यासाठी मी येतच असते. सकाळी पण आले होते उरकून, त्यानंतर दुपारी डायरेक्ट 5 वाजता घरी गेले. त्याआधी मस्त चादर आणि चटई रानाचंच ठेवून आले. संध्याकाळी घरी आले, मस्त टमॅटो वगैरे चिरून घेतले. आहोला काय टमॅटोची चटणी बिलकुल आवडत नाही, पण कधीतरी ठीक आहे ना, भाजीला नसलं तर काहीतरी बनवावंच लागतं ना. फ्रीजमध्ये होते टमॅटो, मी घेतले आणि मस्त भाजी बनवायला घेतली. कधी कधी दिवस ना खूप छान जातात. बाहेरच्या लोकांचा विचार करून स्वतः आपण सॅड होणार आणि ते 10 डोक्यात विचार करणार, त्यापेक्षा आपलं स्वतःसाठी आपण विचार करू ना. आपली फॅमिली, आपण बस आणि आपलं काम. लोकांचं काय करायचं आहे. आता मी तरी हेच ठरवलं आहे. म्हणजे मी आधी पण लोकांचा विचार कधी केला नाही, आत्ता तर मी अजूनच म्हणजे बिलकुलच नाही. जवळचे असो किंवा बाहेरचे असो, कोणी कोणाचं नसतं हे मला ह्या वर्षातून चांगलं कळलं. एक आपले स्वतःचे फक्त जवळचे म्हणजे माझे मिस्टर सोडून आणि कोणी कोणाचं नसतं. आहेत म्हणजे आपल्यासाठी पण चांगले आहेत काही लोक, असं नाही म्हणत की नाही आहे, पण म्हणतात ना थोडंसं कुठेतरी मनामध्ये शंका असते, तसंच काहीतरी. मस्त संध्याकाळी टमॅटोची चटणी वगैरे बनवून घेतली, गरम गरम चपात्या बनवून घेतल्या. पिल्लूला खायचं होतं डाळिंब, त्याला डाळिंब सोलून दिलं आणि इकडे मस्त स्वयंपाक रेडी झाला. त्यानंतर मी शेवटला एक छोटीशी क्लिप टाकली आहे.